रोजंदारीने काम करत असताना सद्यस्थितीला कोणतेही काम नसल्याने बेरोजगार असलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगावमध्ये समोर आली। हा तरुण उत्तर प्रदेशातील असून कामानिमित्त जळगावमध्ये आला होता। रंजन प्रसाद मौर्य, वय वर्ष 32, राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव, मूळ राहणार संत रविदास नगर, भदोही, उत्तर प्रदेश असे मृत तरुणाचे नाव। सदर घटना 3 जूनला सकाळी उघडकीस आली। रंजन मौर्य हा पूर्वी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करीत होता। सध्या महिनाभरापासून त्याच्याकडे कुठलेच काम नसल्याने तो घरीच होता। जळगावच्या MIDC परिसरातील सुप्रीम कॉलनीत तो खोली करून एकटाच राहत होता। काम नसल्याने घरात एकटाच असलेल्या रंजनने याने रात्री 1 नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज आहे। सकाळी उठला त्याच्यासोबत कामगारांना तो बाहेर दिसून आला नाही। यामुळे खोलीवर गेले असता तो दरवाजा उघडत नव्हता। शेजाऱ्यांनी MIDC पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले तर रंजन मौर्य गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल पाटील यांनी तपासून त्यास मृत घोषित केले। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे।